नमस्कार, मी गजानन वाघमारे, कृषी मित्र. आज आपण लहान या गावात आलो. आज आपण केळीची माहिती आपण चांगल्या प्रगतशील शेतकऱ्याकडून जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. तर आपले शेतकरी आहेत. भाऊ, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव अविनाश काशीनाथ बादलवाड, गाव लहान, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9850 54 37. बरं भाऊ, आता तुम्ही जी केळीची लागवड केली, ते केळीची ज्यावेळेस लागवड करता त्यावेळेस तुमच्या केळीचं अंतर काय घेतलंय? मी 7 बाय 4.5 असं अंतर घेतलेलं आहे. ह्या पट्टा 7चा आहे, 4.5चा. बरं, हे पट्टा 7चा आणि हे 4.5चा. बरं तुम्ही भाऊ व्हरायटी कोणती घेतली केळीची? मी रायपूरची AKF म्हणून ही व्हरायटी आहे. बरं, G9 ही व्हरायटी घेतली. बरं. आणि तुम्ही ज्यावेळेस खताचं नियोजन करता, आता कसं बरेच आपले शेतकरी बांधव या खतामध्ये नियोजन करता येत नाही, तर तुम्ही या केळीमध्ये खताचं नियोजन कशा प्रकारे केलं आणि कोणामार्फत केलं का तुम्ही स्वतःच केलं? आमचे मित्र आहेत शिवराज मुतखेडे, फर्टिलायझरचं दुकान आहे. बरोबर. आणि आम्ही जे प्रोडक्टचा रिझल्ट येतो हे प्रोडक्ट आम्ही त्यांना ठेवण्याची शिफारस करतो आणि ते प्रोडक्ट आम्ही वापरतो. बरोबर. आता तुमचा पहिला जे डोस आहे केळीचा, तो तुम्ही कशा पद्धतीने केलाय? कोणते देते? मी हजारी DAP 1 बॅग, 24 1 बॅग, महालाभ 1 बॅग आणि अमोनियम सल्फेट 1 बॅग या हिशोबाने डोस केले. आणि दुसरा डोस तुम्ही काय केला? दुसऱ्या डोस मध्ये आपण 12-32-16 किंवा 11-52 आणि महालाभ, अमोनियम सल्फेट आणि मायक्रोन्यूटन्स. म्हणजे तुम्ही पोटॅश आणि युरिया केळीला वापरता की न वापरता? नाही, अमोनियम सल्फेट आणि महालाभ जास्त देतो. पोटॅशच्या जागी महालाभ आणि युरियाच्या जागी अमोनियम सल्फेट. आता तुम्ही महालाभच्या आणि पोटॅशच्या तुलनेत काय फरक तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांना? पोटॅश, पांढरं पोटॅश अपटेक लवकर होत नाही आणि महालाभ पोटॅश लवकर अपटेक होते. हे म्हणजे तुमचे अनुभव चांगले आहेत. बरोबर. आता हे तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश काय देऊ शकताल तुम्ही? आता पांढरा पोटॅश वापरून आपली जमीन खराब करण्यापेक्षा आपण महालाभ वापरलं तर रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात आणि पैशाची सुद्धा बचत होते. बरं. आता हे तुमची केळीची एकसारखी निसवण झाली. आता बराच बाग बघायलो आपण एकसारखी निसवण झाली, तर ह्याच्या मागे कारण काय? पोटॅश अपटेक चांगलं झाल्यामुळे पेंदा बी चांगला झाला आपला आणि निसवण एकसारखी झाली. त्याच्यातून सल्फर, मॅग्नेशियम आपल्याला सगळं मिळालं त्याच्यातून. बरं. सहज आपलं शिवराज पाटील मुतखेडे यांचं श्री बसवेश्वर ॲग्रो स्टोअर लहान इथं यांचं दुकान आहे. तर यांच्याकडून आपण जाणून घेऊ यांचं बोलणं काय म्हणणं आहे या केळीबद्दल. तुम्ही बोला. नमस्कार, श्री बसवेश्वर ॲग्रो स्टोअर लहान, शिवराज फुलाजी मुतखेडे. या केळीला 3 डोस दिलेले आहेत. तिन्ही डोस मध्ये यांनी महालाभ वापरलेला आहे. पोटॅश, पांढऱ्या पोटॅशच्या जागी महालाभ दिलेला आहे. तिन्ही पोटॅश जे आपण वापरता पांढरा त्याच्यापेक्षा महालाभ लवकर अपटेक करते आणि क्वालिटीमध्ये आणि शायनिंगमध्ये सर्व गोष्टी एक समान मिळतात त्यांना. तर पूर्ण कुठलंही झाड बघितलं आपण तर या झाडाची हाईट, फण्या, पिळाची साईज वगैरे सर्व चांगलं भेटते. त्यामुळं सर्वांनी पोटॅश वापरण्यापेक्षा महालाभ वापरलेलं बरं. चला, धन्यवाद. तुम्ही तुमच्या 2 शब्द चांगल्या ऐकून घेतल्याबद्दल आणि सर्व शेतकऱ्यांची 4 गोष्टी त्यांच्या कानावर पडण्यासाठी आपण हा व्हिडिओ केला. धन्यवाद.